हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा, अनुभव सांगू का? हो, सांगा सांगा. कुठून बोलताय? ताई, मी कोल्हापूरहून बोलते, नाव नाही सांगत. बरं बरं. एक अनुभव शेअर केलेला आहे. अच्छा, केलेलं आहे. हा, केलेला हा एक हा वर्ष हा झालं. हा. हा हा काय झालं, मी शेती म्हणजे आम्ही शेतीच करतो. हा हा शेतात काम करत होते. हा मग घरातलं आवरलं आणि मी पोरांना वगैरे जेवण स्वयंपाक सगळा करून दिला, डबा वगैरे भरले आणि मी गेले. मग आमचं बेबी कॉर्न असतो, बेबी कॉर्न कणस अच्छा, असतात ना. मका असतो शेतात. हा, बेबी कॉर्न. अच्छा अच्छा हा हा, बेबी कॉर्न. मग ती गाडी येणार होती आता माल न्यायला. अच्छा अच्छा. मग माझं आवरून घेतला स्वयंपाक वगैरे हं. आणि खायचं माझं राहूनच गेलं, म्हणजे गाडी येईल आणि पटापटा माल दिला पाहिजे म्हणून मी आपली हो गेले. हो. हा मग गेली, शेतात गेल्यानंतर ना हा 11 वाजले. मग हे पण आले, मिस्टर पण आले, दोघं आपलं पटापटा काम चालू केलं. हा हा. आणि तेवढ्या दुसऱ्या शेतात ऊसाची तोड आली, म्हणजे ऊस तोडायला आले हो लोक. हो 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 मग हो. ते हे गेले, ऊस तोडायला गेले, तिकडे गेले त्यांच्याबरोबर. हा आणि पोरांना खाऊ दिला होता, मिस्टरांना दिलं होतं, मीच फक्त खाल्ले नव्हते. हा हा. आणि मी आपलं कणसं काढत होते. मी काढता काढता त्या गाडीला 1 तास लेट झाला आणि अरे. माझ्या लक्षातच नाही आलं की आपण काढतच चालूय, वेळ किती झालाय, पण भूक इतकी लागलेली, भूक लागलेली. आई ग. आणि ताई, उन्हाचा तडाखा इतका होता ना, अरे मे बा. मध्ये. हा हा. मे मधली गोष्ट आहे. आणि इतकं ऊन कडक होतं आणि ऊन चालू होतं आणि तसल्यात माझं काम चालू होतं, भान नव्हतं मला, आणि तरी आई ग. पोटात भूक लागल्या हे जाणवत होतं. आई ग. मग आपलं नामस्मरण मोबाईल चालू असतो, तुमचा अनुभव वगैरे ऐकत हा असते. हा 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 हा. मग अनुभव ऐकत मग म्हणलं, असं बोलत स्वामींच्यावरच बोलत, हा. स्वामी मला खूप भूक लागली हो, आता काय कधी व्हायचं, आवरायला तर आई ग. पाहिजे हे सगळं, असं हा. बरं आता काय करावं, बरं घरी जावं तर माल तर राहिला, आता काय हो करायचं. हो. असं सगळं माझं मीच असं स्वामीशी बोलते. हा हा मग बोलते तर कणी एक छोटीशी चिमणी बघा, असं हा हा हा. ती कणी माझ्या जवळ अशी अगदी, मी थोडा वेळ बसणार, जरा दम लागला की आणि चालू असं काम हा माझं. हा हा हा. आणि ती छोटीशी चिमणी माझ्याजवळ आणि सारखी माझ्याकडे बघणार. मग मी म्हटलं, हे स्वामी असतील स्वामी असतील का, असं माझ्या मनात. असं बरं नसतील, बरं असतील तर ते मला असं वाटेल ना त्यांना की महिला भूक लागली. मग हा. तुम्हाला सांगते, 1 ते 1.5 तास त्याच्यानंतर माझं काम चालू, 1.5 तास ती माझ्या पाठोपाठ अशी अरे चालत होती. बापरे. ताई, तुम्ही सांगा, चिमणी जाणार ना, 10 मिनिटं खेळणार, जाणार पुन्हा हो, इकडं 10 तिकडं. मिनिटं पण नाही थांबत हो ताई. हा. आणि बरं त्याच्याबरोबर दुसरी येणार किंवा तिसरी येईल, हो. त्यांचा हे असणार, ग्रुप असणार. बर. काय नाही, फक्त एकटीच ती. आणि जसं मी काढत पुढे जाईल तसं ती माझ्या आई ग. माग. आणि ताई, 1:30 वाजला आणि म्हटलं मला भूक लागली. मग तिच्याशी बोलते मी, हा. तुम्हीच खाऊ स्वामी, भूक लागल्या, पण काम तर आवरायला पाहिजे, असं मी तिच्यावर बोलते. मी बसले की ती पुन्हा माझ्यावर बसणार, ओ. असं. ती किती सुंदर. मी बसले, ती साईडला बसणार आणि चिव तोंडानं काय तर सांगितलं आणि काम चालू. मग ती आणि माझ्या बरोबर असं जवळजवळ आमचं 1.5 तास चालूच होतं. आणि बापरे. मग नंतर थोड्या वेळानं काय झालं, ह्यांचा फोन आला की येतोय मी खाली शेतात, येतोय, दुसरं काम आवरले, मी येते, बरं ठीक आहे या. मग ह्यांनी काय केलं, खायला घेऊन आले. हा. मला म्हणजे काय तर खायला घेऊन आले आणि ते इतकी भूक ताई, मला लक्षातच नाही की तिला पण थोडं द्यायला पाहिजे किंवा आई ती ग. माझ्याबरोबर. आई शपथ, म्हणजे लक्षातच नाही आलं की ती माझ्या बरोबर आहे, असं काहीच नाही. हा आणि ती ताई, त्याच्यानंतर आम्ही 5 मिनिटात ते खाऊन घेतलं आणि दोघं कामाला. हा. ताई, ती पुन्हा दिसलीच नाही मला, परत ती दिसलीच नाही. म्हणजे मी जेव्हा खाल्ले ना त्याच्यानंतर ती, म्हणजे खायच्या भरात माझं लक्ष नाही तिच्याकडं. आई ग. आणि हा नंतर ती कुठे गेली खरंच ताई, हा. मला म्हणजे नंतर मला आठवलं, अहो म्हटलं 2 तास झाले ती माझ्या बरोबर, आता कुठे गेली असेल म्हटलं. मी सगळीकडे बघितलं, पण हा. 1.5 तासानंतर चांगलं 2 तास त्याच्यानंतर आम्ही काम केलं, पण नाही, ती बापरे. दिसलीच नाही ताई, चिमणी ती माझी दिसलीच नाही. तुम्हाला म्हणजे ते स्वामीच होते, स्वामी की स्वामी आहे मी तुझ्या बरोबर, तू हो कर हो काम. हो, काम कर, हा. असंच होतं. आणि आणि तिच्याकडे बघण्यात तुमचा वेळ गेला, हा, त्यामुळे तुम्हाला ते भुकेचं भान पण नाही राहिलं. पण भूक होती, पण तिच्याशी बोलले, मला जर स्वामी आता कोणतर खायला आणलं तर बरं होईल, असं. आणि ती माझ्या बरोबर, असं आई तो अनुभव. ग. छान आणि छान एकदम. ताई, आणि दुसरं सांगते, हा. माझ्या म्हणजे शेतातच आमची जुनी महादेवाची पिंड आहे, फार
पूर्वीची आहे ओ असं. अरे हा. वा. मग मी आपली नेहमी पूजा करत असते. मागच्या अनुभवात मी हा सांगितलंय हा तुम्हाला. हा हा. हा पूजा करत असते आणि मग काय झालं, तोच बेबीकॉर्न असं टोकनायचा होता. मग हा सकाळी थोडा वेळ 12-1 वाजेपर्यंत काम केलं आणि माझं असं दुखायला लागलं, कमरेत थोडं दुखायला लागलं. हा हा मग मिस्टर म्हणले राहू दे, संध्याकाळी 4 वाजता जरा ऊन खाली आल्यानंतर वगैरे जाऊया आपण. हा मग हा मग 4 ते 5, 5:30 पर्यंत आम्ही दोघांनी थोडं टोकनलं असं. हा आणि हा. टोकनलं आणि मग 5:30 वाजता मुलांची शाळा सुटल्यावर मुलगा आला की ताप आला होता त्याला. मग अरे हे म्हणाले त्याला दाखवायला तर जायला पाहिजे मला, मी त्याला दवाखान्यात घेऊन जातो हा आणि हा तू थोडा वेळ कर आणि घरी जा. मग हा हा. मग अंधार असा पडत आला होता, 6, 6:15 वाजलेले. अरे आणि मी बापरे. तिथं मंदिराच्या माझ्या साईडलाच काम करते, शेतातच हा मंदिर आहे हा हा असं. हा हा. तिथं पण माझी महादेवावर भक्ती आहे, मी महादेवाशी पण बोलत असते, महादेवा अरे वा. असं तसं असं तसं सगळं. हा आणि मग खूप अंधारच, मग थोडंच राहिलं अंतर, 1-2 सऱ्या राहिल्या आणि हा. टोकनायचंय. मग आता ते कव्हर तर व्हायला पाहिजे, इकडे अंधार पण पडायला लागलाय, घरी पण बरोबर हा. जायचं, असं सगळं चालू. बरं घरी जावं तर 2 सऱ्या राहिल्यात, उद्या सकाळी आणि पाणी पाजायचं, दुसरी आणि कामं, हो असं सगळं हो. माझं चालू होतं. मग आता काय करायचं. मग मी काय म्हटलं, महादेवा इथं कोणच नाही, आता अंधार झालाय, 7 वाजलेत, काय किरकिर किड पण ओरडायला लागलेत म्हटलं. हा हा आणि हा कोणच नाही माझ्या बरोबर. हा. आणि मग देवाशिवाय कोणच नसते आणि महादेवा बरोबर आहे. तुमच्याशिवाय तर कोणीच नाही माझं. हा. असं म्हणायला की नाही ताई, असा मोठा साप बघा बांधावरनं बापरे. हा आला आणि तो कणी माझ्याकडे बघतच असा फेरा मारतो इथून तिथून. पण भीती तर वाटतेच ना हो. मग भीती वाटायला लागली, तो असा फिरायला. मी म्हटलं बास, देवा दर्शन दिलं, बस आता नको मला भीती वाटायला, आणि थोडं मी करू लागतो असं म्हंटल, मी काम थोडं करते म्हणलं. तर त्याचं काय जायचं नावच नाही ताई. असा 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 फिरतोय तिकडं. मग त्याच्याकडे बघत बघतच एखादी सरी पूर्ण केली, पण शेवटची सरी मला धाडस होईना, कारण तो तिथंच होता. अरे हा. मग थोड्या वेळानं हे आले मग म्हणले बास कर, राहू दे, ये तू घरी म्हणून सांगायला लागले. मी म्हटलं अहो इकडे या 2 मिनिटं, अहो इथं एकच सरी राहिला, तो थांबला, इथं साप आहे म्हटलं, या हा तुम्ही म्हटलं. मग हा. ह्यांनी बघायला गेले, अगदी जवळ जाऊन भेटली ताई, तो गायबच. तो बापरे. नाहीच, म्हणजे जवळजवळ तो 2-3 सऱ्या टुकणूपर्यंत माझ्या बरोबर, आणि ते झाल्यानंतर तो नाहीच ताई तिथं. बापरे. हा. बघा. असं असं बघा. आणि अनेक अनुभव छोटासा आहे, थोडक्यात हा हा सांगते आता हा तुम्हाला. हा. मक्का माझा टोकनायचा होता, मग माझी मुलं पण मदत करतात. अरे वा. मुलं एकदा अनुभव शेअर केला होता. मुलगीला कावीळ 8 दिवस झाली होती बघा, आणि हा हा 10वीत हा होती. हा. आणि तिला नाही काय 8 दिवस स्वामींनी काहीच त्रास होऊ दिला नाही, 8 दिवस अरे वा. पेपर वगैरे व्यवस्थित गेले तिला. हा. आणि काय झालं, मग मुलं पण मदत करतात, मग मुलांना पण सवय नामस्मरण करत करत सगळं हो हो करायचे. हो हो. पोरांनी माझ्याकडे खतं टाकली अशी, हा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ करत प्रत्येक अरे वा. असं टाकलं. ताई तो इतका छान मक्का आला, तुम्हाला काय सांगू, डबल तिब्बल पीक दिलं बघा स्वामींनी त्याला. वा. हो हो ताई, खूप छान झालं नाही, ते. शेतामध्ये स्वामींचं नाव घ्यायचं, हा. तारक मंत्र लावून ठेवता आला तर तो लावायचा, होय होय नक्की ताई. उत्पन्न खूप वाढतं ताई. होय होय होय. आणि माझ्या पोराने असं घातलं, आणि मी म्हणते एवढं एकदम फास्ट का चालू. मग माझं नंतर क्लिक झालं, पोराने खतं टाकलेली होती ताई त्याला, खतं टाकली होती. हो हो. आणि मग मुलाचं ऍडमिशन पण होतं. तुम्ही म्हटलं स्वामी एवढ्या मोठ्या शाळेत ऍडमिशन करायचं आहे, आपली कॅपॅसिटी, स्वामीने बरोबर. ते पण माझं काम करून दिलं बघा ताई. बघा किती होय होय छान. हो हो आणि किती हो. जमीन आहे तुमची? जमीन आहे असं 1-2 एकर आहे. मी बाहेरची पण म्हणजे आम्ही करायला घेतो. मग म्हणजे त्याच्यात एवढं उत्पन्न काढतात हा, 2-3 हो एकर हो. मध्येच? हो काढतो, म्हणजे ताई आम्ही 2-3 पिकं घेतो. मी प्रत्येक शब्दाला स्वामींना सांगूनच पाय टाकते बघा, हो, सगळं खरंच सगळं. स्वामींचं नाम घेऊनच शेतात पाय टाकायचा. काय ताई अनुभव सांगावं, आणि काय हो. ऐकावं मी, म्हणजे तुमचा अनुभव ऐकत म्हणजे दिवस सुरुवातच होत नाही, एंड पण होत नाही तुमच्या अनुभवाशिवाय ताई. आणि तुम्ही इतकं छान बोलताय, इतकं छान बोलताय, असं म्हणजे तुमचा आवाज ऐकूनच रडायला येतोय ताई. असं मला तर एकदा परवा इतका आनंद झाला की ताई असत्या तर जाऊन मिठी मारली असती, माझ्या बाळाचं ऍडमिशन झालं म्हणून सांगायला. असं आता म्हणजे कितवीला ऍडमिशन झालं त्याचं? आता मुलगा 8वीत CBSE ला गेला. CBSE ला? अरे वा. 8वी. आणि मुलगी आता 12वीला आहे, हा. आणि ती पण CETची एंट्रन्स देते, नाही नाही, इंजिनिअरिंग सगळं करायचं. छान होणार बघा. तुमचे तुमचा दिवस आशीर्वाद. पालटतील. हो ताई, खूप सुंदर सगळं होतं. छान आहे, सगळं मिस्टर सगळं सगळं छान आहे, पण काम तर केलं पाहिजे ना सगळं. अगदी बरोबर आहे. हो ताई. होय होय खूप छान. होय. ओके ओके. हा, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. ओके 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 बाय.